Welcome student. We start new point isotopes. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी नवीन मुद्दा, नवीन घटक, समस्थानिके याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पाठाचं नाव तर तुम्हाला माहीत आहे, अणूचे अंतरंग, इनसाइड द ॲटम. याच्यातील समस्थानिके हा मुद्दा आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करावा. Isotope, the atomic number is a fundamental property of an element and its chemical identity. मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. Some elements in nature have atoms with same atomic number but different mass number. बघा, या ठिकाणी निसर्गातील काही मूलद्रव्यामध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणू या ठिकाणी असतात. म्हणजे अणुअंक सारखा असतो, फक्त अणुवस्तुमानामध्ये बदल झालेला असतो. Such atom of the same element having different mass number are called isotopes. बघा, असं जर असेल तर एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके असं म्हणतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. कार्बन हॅज 3 आयसोटोप्स, नेमली C12, C13, C14. The mass number of isotopes is also represented by another method as atomic mass number. Carbon is atomic mass number is 12, carbon is atomic mass number is 13, and carbon atomic mass number is 14. The isotopes have same proton number but different neutron number. बघा, या ठिकाणी कार्बन उदाहरण दिले. बघा, कार्बनची 3 समस्थानिके या ठिकाणी दिलेली आहेत. सी म्हणजे कार्बन, C12, C13 आणि C14 या समस्थानिकाचा अणुवस्तुमानांक Cचा 12 अणुवस्तुमानांक आहे, दुसऱ्या Cचा 13 अणुवस्तुमानांक आहे आणि तिसऱ्या Cचा 14 अणुवस्तुमानांक आहे. पहिल्या Cचा 12 आहे, दुसऱ्याचा 13 आहे आणि तिसऱ्याचा 14 आहे. या पद्धतीनेही या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आपण स्क्रीनवर पाहू शकता. समस्थानिकांची प्रोटॉनची संख्या समान असते, परंतु या ठिकाणी न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती भिन्न असते, वेगळी असते. बघा, या ठिकाणी आयसोटोप दिलेले आहेत 3, 12C, 13C, 14C. मास नंबर is 12, 13, 14. Proton number is 6, 6 and 6. Same proton number. Neutron number is different, 6, 7 and 8. बघा, या ठिकाणी समस्थानिके 12C, 13C व 14C दिलेले आहेत. त्याचे अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12, 13 आणि 14 आहेत. प्रोटॉनची संख्या मात्र सारखी आहे, 6, 6, 6. याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न आहे, 6, 7, 8. म्हणूनच या ठिकाणी याचे आयसोटोप, याचे समस्थानिके तयार झालेले आहेत. हायड्रोजन हॅज कलेक्ट इन्फॉर्मेशन, काही माहिती मिळवा. हायड्रोजन हॅज 3 आयसोटोप्स. दे हॅव सेपरेट नेम्स: हायड्रोजन, ड्यूटेरियम and tritium. Find out their mass numbers. Collect the information about what is a heavy water from internet. बघा, या ठिकाणी हायड्रोजनची एकूण 3 समस्थानिके दिलेली आहेत. त्यांना आपण हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशी स्वतंत्र नावं या ठिकाणी दिलेली आहेत.
त्यांचे अणुवस्तुमानांक शोधायचे इंटरनेटच्या माध्यमातून. जड पाणी म्हणजे हेवी वॉटर म्हणजे काय ही सुद्धा माहिती इंटरनेटच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. इथं कंप्लीट द चार्ट असा एक तक्ता समोर दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक आयसोटोप दिलेलं हायड्रोजन, क्लोरीन आणि क्लोरीन. तर पहिल्या हायड्रोजनचं त्यांनी सांगितलेलं आहे प्रोटॉन नंबर आणि न्यूट्रॉन नंबर. तर त्यांनी तुम्हाला ते चार्ट तक्ता कंप्लीट करायला सांगितलेला आहे. आपण आता सांगितलं की हायड्रोजनचे 3 आहेत. याच्यामध्ये पहिलं हायड्रोजन दिलं आहे, दुसरं काय येईल ते दुसरी रिकामी जागा जी आहे या ठिकाणी काय येईल ड्यूटेरियम येईल आणि दुसऱ्या ठिकाणी येईल ट्रिटियम. या ठिकाणी ट्रिटियम येईल. तर इथं प्रोटॉन संख्या लिहायची, इथं न्यूट्रॉन संख्या लिहायची. लक्षात पहिल्या याच्यामध्ये. दुसऱ्यामध्ये लिहिले, तिसऱ्यात लिहिले, फक्त इथं नावं लिहायचं असे. पुन्हा या ठिकाणी दुसरं जे आहे क्लोरीन, यासुद्धा प्रोटॉन संख्या लिहायची याच्यामध्ये आणि न्यूट्रॉन संख्या ती लिहायची. प्रोटॉनची संख्या किती असली पाहिजे? 17 असली पाहिजे. किती असली पाहिजे? 17. आता 35 म्हणून 17 गेले, खाली किती उरले बघावर मोजून. 35 म्हणून 17 गेले, खाली उरले 18. आणि दुसरं आयसोटोप आहे क्लोरीनचंच. याच्यामध्ये 17 हे सेम येईल, फक्त पुढचं न्यूट्रॉन संख्या भिन्न येईल. किती येईल बघा तुम्ही आता. कारण काय करायचं बघा, डबल सांगतो मला. क्लोरीन जे आहे हे जे आहे हे काय ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक. याच्यामध्ये काय असतं? पी अधिक एन असतं, म्हणजे प्रोटॉनची आणि न्यूट्रॉन संख्या असते. आता पी कसं शोधायचं तुम्हाला माहिती आहे. पी जेवढे तेवढे ई किती, पी जेवढे तेवढे ई. लक्षात. आता या ठिकाणी हे तुम्हाला माहिती आहे. आता या ठिकाणी 17 काय अणुअंक जो असतो, काय ॲटॉमिक नंबर जो असतो, तो ॲटॉमिक नंबर हा प्रोटॉनच्या संख्येवर अवलंबून असतो. कशाच्या? प्रोटॉनच्या संख्येवर. प्रोटॉन किती येतं? 17 आहेत. आता या वरच्यामधलं 35मध्ये पी किती येतं? 17. उरले किती ते बघायचं. म्हणजे 35 म्हणून 17 वजा करायचे, म्हणजे पी वजा करायचे. म्हणजे उरलेली संख्या जी आहे ती कोणती असेल? न्यूट्रॉनची संख्या असेल. कशाची असेल? न्यूट्रॉनची संख्या असेल. आता पी जर 17 असतील या वरच्या 35मध्ये, उरले किती बघा बरं? 18. 8 आणि 7 किती? 8 आणि 7 किती? 5. 15. 8 आणि 7 किती? 15. हात आला 1. 8 आणि 7 15, हात आला 1. 1 1 2 आणि 1 3, म्हणजे किती झाले? 35 संख्या वरची आली. बरोबर. तसंच खालचं करून बघा तुम्ही. लक्षात. uses of isotopes. Next point is the uses of isotope. Isotope of some element are radioactive. They are used in various fields such as industry, agriculture, medicine, research field. First is uranium 235 is used for nuclear fission and production of electricity. Second is some radioactive isotopes like cobalt 60 are used in the medical treatment of fatal disease like cancer. Third is iodine 131 is used in the treatment of goiter, disease of thyroid glands. Fourth is the radioactive isotopes are used for detection of cracks or leakage in the underground pipes.
sodium 24. For example, sodium 24. Radioactive isotopes are used for food preservation from microbes. And last is the radioactive isotope C14 is used for determining the age of archaeological objects. बघा, समस्थानिकेचे जे उपयोग आहेत, समस्थानिके त्यांचे उपयोग बघा या ठिकाणी सांगितलेले आहेत. काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र, संशोधन क्षेत्र अशा विविध क्षेत्रामध्ये या समस्थानिकाचा उपयोग केला जातो. किरणोत्सारी समस्थानिक उपयोग केला जातो. युरेनियम 235चा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. ज्या ठिकाणी अणुऊर्जा केंद्र आहेत त्या अणुऊर्जा केंद्रामध्ये तर बघा या ठिकाणी युरेनियम 235चा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. याच्यामध्ये अणुऊर्जा जे आहे, अणुऊर्जा केंद्र जे असतात की ज्या ठिकाणी विद्युत तयार केली जाते, अशा अणुऊर्जा केंद्रामध्ये युरेनियम 235चा उपयोग केला जातो. दुसरा आहे कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्यांचा किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग त्या ठिकाणी होतो. उदाहरणार्थ कोबाल्ट 60. बघा, कॅन्सर हा प्राणघातक रोग आहे, तुम्हाला माहीत आहे. या रोगाच्या उपचारामध्ये या काही समस्थानिकाचा किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्यामध्ये आहे कोबाल्ट 60. गायटर व थायरॉईड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन 131चा उपयोग केला जातो. चौथा आहे किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकाचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो. उदाहरणार्थ सोडियम 24 हे किरणोत्सारी मूलद्रव्य याचा उपयोग जर काही त्या नळाच्या पाईपमध्ये जर काही बारीक, केसापेक्षा बारीक, डोळ्याला न दिसणाऱ्या चिरा जर झाले असतील त्या शोधण्यासाठी याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. अन्नपदार्थाचे सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्याचा उपयोग होतो. बघा, अन्न खराब होऊ नये, ते जास्त काळ टिकावं यासाठी परिरक्षक म्हणून या ठिकाणी किरणोत्सारी मूलद्रव्याचा उपयोग केला जातो. परिरक्षक म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. किंवा आपण म्हणतो ना, हवाबंद पॅकबंद डब्यामध्ये अन्नपदार्थ मिळतात बघा, ते बऱ्याच दिवसाचे असतात पण ते खराब होत नाहीत. तर हे काय करतं, परिरक्षक जे असतं, म्हणजे हे जे म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्य जे आहे परिरक्षक, हे मूलद्रव्य त्या ठिकाणी जीवाणू तयार होऊ देत नाही. आणि जीवाणू तयार न झाल्यामुळं अन्न जास्त काळ काय होतं, टिकतं. पुन्हा C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्माचं वय ठरवण्यासाठी होतो. बघा, C14 जे आहे, कार्बन 14, C म्हणजे कार्बन 14. बघा, आपण पेपरमध्ये बातम्या ऐकत असतो की 5,000 वर्षापूर्वीचं, 10,000 वर्षापूर्वीचं सांगाडे, प्राण्यांचे सांगाडे सापडलेले आहेत. किंवा एखादं जमिनीखालचं घर, महाल, वस्तू सापडलेल्या आहेत. आपण त्याचं वय सांगतो, शास्त्रज्ञाचे वय सांगतात. शास्त्र त्यावेळेस होते का? ते नव्हते. पण वय कसं काय सांगू शकतात? कारण की त्या ठिकाणी कार्बन नावाचं जे सी कार्बन जे आहे, C14, हे त्या कोणत्याही पदार्थामध्ये असतं. मग ते किती शिल्लक आहे त्याचं एक टेक्निकल आहे. किती शिल्लक आहे म्हणजे 2 त्या ठिकाणी कार्बन असतात, C12 आणि C14. मग त्या C12च्या तुलनेत C14 किती कमी झालं आहे हे याच्यावरून त्या ठिकाणी त्याचं वय त्या ठिकाणी ठरवलं जातं. म्हणजे कार्बन C14 हे जे आहे मध्ये हे किती शिल्लक आहे त्याच्यावरून त्या
वस्तूचं, त्या पदार्थाचं, त्या प्राण्याच्या सांगाड्याचं वय त्या ठिकाणी हे त्याचं एक अनुपात असतो, गुणोत्तर असतं. त्या गुणोत्तरावरून त्या ठिकाणी त्याचं वय त्या ठिकाणी ठरवता येतं. तर समस्थानिकांचे उपयोग जे आहेत, इथं 6 उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावर, महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा आहे याच्यातलाच, न्यूक्लिअर रिॲक्टर, अणुभट्टी. न्यूक्लिअर रिॲक्टर इज द मशीन दॅट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल बाय यूजिंग atomic एनर्जी. See figure on mobile screen. In a nuclear reactor, the nuclear energy in atom is released by bringing about nuclear reaction on the nuclear fuel. Let us understand a nuclear reaction with example of nuclear fuel, namely uranium 235 on bombardment with the slow speed of neutrons. The nucleus of the isotope uranium 235 undergoes nuclear fission to form nuclei of two different elements, krypton 92 and barium 141, and 2 to 3 neutrons in release. On decreasing the speed, these neutrons bring about fission of more uranium 235 nuclei. In this way, a chain reaction of the nuclear fission takes place. A large amount of nuclear energy is released during a chain reaction of fission. The chain reaction is kept under control to prevent the probable explosion. बघा या ठिकाणी अणुभट्टी जी आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, आपल्या स्क्रीनवर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईचे चित्र तुम्ही पाहू शकता. अणुऊर्जेच्या वापरानं मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचं संयंत्र म्हणजे अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रिकीय अभिक्रिया घडवून आणतात. इथं कार्य कसं करतं बघा, अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रिकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रिकीय ऊर्जा त्या ठिकाणी मुक्त होते. संबंधित केंद्रिकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 या अणुइंधनाचे उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. आपण मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन त्या ठिकाणी बाहेर पडतात, निर्माण होतात. म्हणजे 235 युरेनियम 235 याच्यावर जर आपण या ठिकाणी न्यूट्रॉन कणाचा मारा केला, बघा या ठिकाणी हे युरेनियम 235 एलिमेंट, याच्यावर न्यूट्रॉन कणाचा मारा केला आपण, तर त्या ठिकाणी केला असता त्या ठिकाणी क्रिप्टॉन आणि बेरियम हे 2 कमी अणुवस्तुमानांक असलेली मूलद्रव्य त्या ठिकाणी तयार होतात. त्याचबरोबर या ठिकाणी 3 न्यूट्रॉन या ठिकाणी बाहेर पडतात. किती न्यूट्रॉन? 3 न्यूट्रॉन या ठिकाणी बाहेर पडतात. या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते आणखी युरेनियम 235 या केंद्रकाचे विखंडन करतात. म्हणजे हे न्यूट्रॉन काय करतात, बाजूच्या युरेनियम 235 अणूवर हल्ला करतात म्हणा, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मुक्त होते, अणुऊर्जा मुक्त होते. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी ही अभिक्रिया नियंत्रित केली जाते. म्हणजे या ठिकाणी जे 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात, या 3 पैकी 2 न्यूट्रॉनला त्या ठिकाणी कॅडमियम आणि च्या कांड्या असतात, कॅडमियम आणि बोरॉनच्या कांड्या असतात एलिमेंटच्या, मूलद्रव्याच्या, त्या काय करतात, या 3 पैकी 2 इलेक्ट्रॉनला शोषून घेतात. मग शिल्लक किती राहिला? 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला फक्त. मग तो एकच काय करतो, बाजूच्या युरेनियम 235च्या अणूवर हल्ला करतो. म्हणजे हे नियंत्रित राहू शकतं.
To control the chain reaction in the nuclear reactor, it is necessary to decrease the speed and number of neutrons. For this purpose, the following provision is made in the nuclear reactor. अणुभट्टीमध्ये श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. तर या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की ज्या गोष्टीमुळं न्यूट्रॉन कणाचा मारा जो आहे किंवा गती जी आहे ती कमी कशी करायची त्यासाठी या ठिकाणी काही प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली प्रक्रिया आहे मॉडरेटर. ग्राफाइट और हेवी वाटर इज यूज्ड ॲज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. बघा या ठिकाणी मॉडरेटर म्हणजे काय, संचालक किंवा मंदक. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी यांचा संचालक किंवा मंदक म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो. सेकंड थिंग इज अ कंट्रोल. द रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय ऑब्सॉर्बिंग देम. रॉड्स ऑफ बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम आर यूज्ड ॲज अ कंट्रोलर. बघा न्यूट्रॉन शोषून नियंत्रक. दुसरा मुद्दा आहे नियंत्रक. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्याची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादी जे काही कांड्या असतात त्या कांड्याचा नियंत्रक म्हणून उपयोग केला. त्या कांड्या काय करतात, त्या न्यूट्रॉनना शोषून घेतात. The heat produced in the fission process is taken out by using water as a coolant. Water is transformed into steam by means of the heat. Turbines are driven and electricity is generated. बघा विखंडन प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली उष्णता, विखंडन प्रक्रियेमध्ये म्हणजे या ठिकाणी विखंडन होतं आहे कुणाचं, युरेनियमचं. म्हणजे कारण का विखंडन कसं म्हणायचं आपण त्याला, कारण याच्यात युरेनियमचं दोन कमी अणुवस्तुमानक असलेल्या मूलद्रव्यामध्ये काय होतं आहे, विखंडन व्हायले. विखंडन म्हणजे दोन भागामध्ये त्याचं विभाजन व्हायले. बघा विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाईन्स चालवले जातात व वीज निर्मिती होते. टर्बाईन्स म्हणजे जे यंत्र वीज निर्मिती करतं त्या यंत्राला टर्बाईन्स असं म्हणतात. काय म्हणतात, टर्बाईन्स असं म्हणतात. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लियर रिॲक्टर्स इन 8 places are functioning. Apsara at the Bhabha Atomic Research Center in Mumbai is the first nuclear reactor in India, which went critical on 4th August 1956. India has large reserve of element thorium 232. Therefore, Indian scientists have developed a future plan for nuclear reactors based on production of the isotope uranium-233 from thorium-232. बघा भारतामध्ये सध्या 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यवाहीत आहेत. किती आहेत, 22 भारतामध्ये एकूण सध्या. त्यामध्ये अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली आहे. ही भारतातली पहिली अणुभट्टी आहे. कोणती, अप्सरा. भारतामध्ये थोरियम 232 ह्या मूलद्रव्याचे मोठे साठे मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकाचा निर्मितीवर आधारित भट्ट्याची प्रणाली योजना विकसित केलेली आहे, ज्यामुळं आपल्या भविष्यातील विद्युत ऊर्जा जी आहे ती कमतरता याच्या माध्यमातून भरून काढली जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला यूज ऑफ ICT www.youtube.com वरून अणुभट्टीच्या कार्याची सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे मिळवा.
व ती वर्गात सर्वांना दाखवा. तर आता आपण एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी एक अतिरिक्त माहिती म्हणून या ठिकाणी आपण एक छोटासा व्हिडिओ युरेनियम 235 जे आहे विखंडनचा एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी एक अतिरिक्त माहिती म्हणून पाहू आपण या ठिकाणी. ओके. Hey viewers, today we will be taking a look at the uranium-235 chain reaction. This chain reaction is used in nuclear power plants as well as nuclear bombs. If you would like to know how uranium-235 is made, click the screen now or follow the link in the description. Uranium-235 on itself is stable. If, however, an atom of uranium-235 is hit with a neutron, it will absorb that neutron, turning into uranium-236. Which is unstable and spontaneously splits into a krypton-92 and a barium-141 molecule. Those of you paying attention will notice that 92 plus 141 is only 233, not 236. The reaction will also generate 3 neutrons. This is, by the way, not the only way the uranium-236 atom can split. Consider this an example. If the uranium-235 is sufficiently pure, those 3 neutrons can and will bump into other uranium-235 atoms, creating up to 9 neutrons, which in turn can produce up to 27 neutrons. This exponential growth is what's causing the 235 to be such a dangerous substance. With each of these fusions, or rather with each split of the uranium-236 atom, an amount of energy is released. The amount of energy produced by this fission reaction is described by Albert Einstein's E equals mc squared. For more on this, click the screen now or follow the link in the description. The energy that is generated can be used to generate electricity in a nuclear power plant or to create a massive explosion by use of an atomic bomb. I hope you enjoyed the video, and I'll see you next time. विद्यार्थी मित्र, अणूचे अंतरांग हा पाठ आपला इथं संपलेला आहे. तर या पाठाला तुम्ही वारंवार वाचून काढा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून अणूचे अंतरंग जे आहेत इनसाइड द ॲटम याचे आपण बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवर आपण अपलोड केलेले आहेत. ते हे व्हिडिओ वारंवार पहा. पुन्हा अणूचे अंतरंग हा जो पाठ आहे पुस्तकातील तो वारंवार वाचा, जेणेकरून तुमचा हा पाठ चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर या ठिकाणी आपण आता थांबू.